आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मी तुम्हाला सांगतो SIR अशा वेळेला आणलं आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांची हानी होणार आहे। या पावसाळ्यात तुम्हाला वाटतं का शिक्षक शाळेत जात नाहीत? पावसामुळे मुंबईत पाऊस असेल कोण शाळेत जातं? तुंबलेल्या मुंबईमधनं चालत कोण शाळेत जातं का? अशा वेळेस मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षक जाणार आहेत का मतमोजणी करायला? कुठे राहता हो तुम्ही? तुमच्या घराचा पत्ता द्या असं विचारला जाणार आहेत का? त्यामुळे सरळ सरळ नाही ते काय सापडले नाही, उडालं मत। SIR हे फक्त मत कमी करण्याचं, गरिबांची मतं उडवण्याचं मस्त रचलेलं कारस्थान आहे। आणि त्यातल्या त्यात ही मतं इथले ज्या जाती जमाती आहेत, विमुक्त, भटक्या, ज्यांच्या आयुष्यभरात ते एक झोपडी नाही स्वतःची बांधू शकले, त्यांची कुठनं मतं येणार आहेत? आता माझ्या समाजाची माणसं वंजारी ही जी बीड, परभणी, हिंगोली या भागामध्ये राहतात, ते आयुष्यातले 8-8 महिने कुठेतरी ऊस कापायला जातात। कुठलं आलं त्यांचं परमनंट घर? शिक्षणाचे वांदे। कारण का तुम्ही आम्ही कोणीही बोललं नाही यांना भीती वाटते मुसलमानांची मतं जाणार आहेत। अहो, हिंदूंचे सर्वात जास्त मतं जाणार आहेत। इथल्या किती दलितांची घरं आहेत स्वतःची, ते कशाला राहायला आले असते धारावीमध्ये? गावी शेती नाही, राहायला जागा नाही, इज्जत नाही, मान नाही, सन्मान नाही, त्यापेक्षा मुंबईत जाऊन झोपड्या बांधूया आणि रस्त्यावर राहूया। ह्याच्याने ते आले आपल्या मुंबईत। आता त्यांच्या तुम्ही सांगणार की तू 2002ला तू मतदान कुठे केलं होतं हे सांग बरं, तू कुठनं सांगणार? उडालं त्याचं मत, जा काय करणार तुम्ही? SIRचा स्पष्ट अर्थ असा की जे आम्हाला मतदान करतील ते मतदान यादीत राहतील, ते आम्हाला करणार नाहीत ते मतदान यादीत राहणार नाही। हे कळव्याचे नामांकित डॉक्टर आहेत आणि ठाण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। आता आम्ही SIR विरुद्ध का बोलतो? आमचं का आमचा राग आहे? आता हे डॉक्टर इज वन ऑफ द मोस्ट रिनाउंड सर्जन्स इन ठाणा, इन महाराष्ट्र, इज नोन थ्रू आउट महाराष्ट्र। 70 years 70 वर्षाचे। 1982 साली पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे। तेव्हापासूनची ही सगळी कार्ड त्यांच्या हातात आहेत, 1, 2, 3, 4 आणि शेवटचं 2025चं कार्ड। आणि काल नाव तपासायला गेले तर नावच नाही। आता ह्या डॉक्टरची अशी हालत असेल, हे डॉक्टर माळी, आता तुमची काय अपेक्षा आहे? BLOच्या दारात जाऊन उभे राहतील, माझं नाव द्या, शोधा, मला परत माझं नाव आणून द्या। म्हणजे SIR हा किती मोठा घोटाळा आहे हे आम्ही वारंवार सांगतोय, कोणी ऐकायला तयार नाही, कोणाला काय पडलेली नाही। BLO कडून मला सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांचं वोटिंग कार्ड आणा। आता माझे वडील तर स्वर्गवासी झालेले आहेत, मी कुठून आता ते कार्ड आणू? आणि 2002 मध्ये तुमचं नाव नाहीये म्हणजे तुम्ही वोटर नाहीयेत, असं कसं असू शकतं? 82 पासून मी जर वोटर असेल तर मध्येच 2002 मध्ये मी गायब कसं होऊ शकतो? आणि BLO अर्धवट ज्ञानी आहेत, त्यांना कुठलंही ट्रेनिंग दिलेलं गेलेलं नाही। मी स्वतः काय चोकलिंगमला एक सगळं सांगितलं, त्यांनी BLOला सूचना पाठवल्या आहेत की कसाही आला तरी फॉर्म ऍक्सेप्ट करून घ्या, आपल्यावरती कामाची जबाबदारी नाही म्हणून BLO कामच करायला। आणि पहिल्यांदा असं करतायत, हे कदाचित या डॉक्टर्स नाही माहित नसेल की तुमचं SIR मध्ये नाव नाही म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही। पहिल्यांदा इफ यू आर अ इंडियन यू हॅव टू प्रूव्ह इट इन द वोटिंग लिस्ट। आणि मुद्दाम चालाखीने केलं जातंय की पुढच्या पिढ्यांना ही ऑल्सो बिलॉंग्स टू बॅकवर्ड क्लास, OBC, आणि हे सगळ्यांना बॅकवर्ड क्लास, मुसलमान यांनाच का त्रास दिला जातोय? दलितांना यांनाच का त्रास आहे? का पिढ्याने पिढ्या आमचे कधी पूर्वज कुठल्या आळीत राहिलेच नाहीत, वाड्यात राहिलेच नाहीत? यांचं गाव जळगाव, वडिलांनी शिकायला पैसे दिले, हे साहेब आले इथे, डॉक्टर झाले, MS झाले, लंडनला गेले, शिकून आले, इथे काम करतायत। आता यांना सांगतात तुमच्या वडिलांचं वोटिंग कार्ड घेऊन या। अरे यांचे वडील असताना वोटिंग कार्ड नावाची पद्धतच नव्हती ना रे बाबा। ही आहे महाराष्ट्रातल्या SIRची परिस्थिती। चोकालंगम साहेब जरा लक्ष द्या। मला BLOने सांगितलं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट व्हॅलिड धरलं जाणार नाही,
माझ्याकडे पासपोर्ट आहे, व्हॅलिड पासपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, ते म्हणतात हे डॉक्युमेंट याच्यात व्हॅलिड धरलं जात नाही. अशी जर परिस्थिती असेल तर मग आमच्या सरकारने करायचं काय? वी हॅव लॉस्ट द राईट फॉर वोटिंग. आणि वी विल नॉट अलाव एनीबडी टू लूज द राईट ऑफ वोटिंग बिकॉज दॅट इज गोइंग टू फिनिश द डेमोक्रेसी इन दिस कंट्री. या देशातली लोकशाही संपवायची असेल तर अशा माणसांना वोटिंग पासून लांब ठेवा.